नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मायक्रोसॉफ्ट लर्नवरील एका शिक्षण मार्गाबद्दल बोलणार आहोत. नाव आहे अझ्युरमध्ये कम्प्युटर व्हिजन सोल्युशन्स कसे विकसित करावे. हे नाव ऐकून थोडं अवघड वाटू शकतं. हो, पण सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी काहीही पूर्वज्ञान असण्याची गरज नाही. बरोबर. आपण शून्यापासून सुरुवात करणार आहोत. छान. म्हणजे आपण हे सगळं एका व्हिडिओ गेमसारखं खेळणार आहोत, एक एक लेव्हल पार करत. नक्कीच. तर मग गेम सुरू करायचं का? चला तर मग. कॉम्प्युटर व्हिजन हा शब्द जरी मोठा वाटत असला तरी संकल्पना अगदी सोपी आहे बरं का. आपण जसं डोळ्यांनी जग पाहतो आणि समजून घेतो हो. तसंच कॉम्प्युटरला डोळे देऊन त्याला फोटो आणि व्हिडिओ समजायला शिकवणे म्हणजे कम्प्युटर व्हिजन. अच्छा. आणि अझ्युर हे त्या गेममधलं एक पॉवर अप आहे जे हे सगळं सोपं करतं. चला तर मग आपल्या पहिल्या लेव्हलपासून सुरुवात करूया. ठीक आहे. तर पहिली लेव्हल आहे प्रतिमांचं विश्लेषण. समजा मी माझ्या मित्राच्या लग्नाचा एक फोटो घेतला आणि कम्प्युटरला दाखवला. मी त्याला विचारलं, बोल यात काय दिसतंय? तर तो काय उत्तर देईल? हां, खूप चांगला प्रश्न आहे. तो फक्त एक फोटो आहे असं नाही म्हणणार. नाही. तो त्यापेक्षा खूप जास्त सांगू शकतो. तो सांगेल यात 2 माणसे आहेत, त्यांनी लग्नाचे कपडे घातले आहेत. अरे वा. हां, मागे केक आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर आसू आहे. हे कसं शक्य होतं? कारण आपण इथे मायक्रोसॉफ्टने आधीच तयार केलेलं म्हणजे प्री ट्रेन्ड मॉडेल वापरतो. प्री ट्रेंड? हो, हे गेममधल्या चीट कोडसारखं आहे. आपल्याला स्वतः काही तयार करायची गरज नाही, फक्त तयार असलेल्या शक्तीचा वापर करायचा आहे. वा, म्हणजे लेव्हल 1 मध्ये आपल्याला तयार चीट कोड मिळतोय. मग एक प्रश्न आहे. विचारा. समजा त्या लग्नाच्या फोटोत मागे बॅनरवर कॉंग्रॅच्युलेशन्स असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर कम्प्युटरला ते वाचता येईल का? की तो फक्त एक पाटी आहे इतकंच सांगेल? हां, पुढचा टप्पा आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला दुसऱ्या लेव्हलमध्ये मिळतं, ज्याचं नाव आहे प्रतिमांमधील मजूर वाचणे. अच्छा. यालाच ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजे OCR म्हणतात. ओसीआर. हो, ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे जी इमेजमधल्या अक्षरांना ओळखते आणि त्यांना डिजिटल टेक्स्टमध्ये बदलते. म्हणजे जे आपण कॉपी पेस्ट करू शकतो असं काही? अगदी बरोबर. जे आपण कॉपी पेस्ट किंवा एडिट करू शकतो. अगदी डॉक्टरच्या प्रेस्क्रिप्शनवरची किचकट अक्षरं वाचण्यासारखं हे काम आहे, पण कम्प्युटर ते चुटकीसरशी करतं. हे तर खूपच उपयुक्त आहे. म्हणजे जुनी कागदपत्र, रस्त्यावरचे बोर्ड्स सगळं काही वाचता येईल. हो. ठीक आहे. म्हणजे कम्प्युटरला वस्तू ओळखता येतात, मजकूर वाचता येतो. पण माणसाच्या चेहऱ्यासारखी गुंतागुंतीची गोष्ट तो समजू शकतो का? जसे की म्हणजे गर्दीत एखाद्याला ओळखणं किंवा कोणी हसतंय की रागात आहे हे सांगणं, हे तर खूपच पुढचं झालं. तुम्ही थेट तिसऱ्या आणि सर्वात रेंगजत लेव्हलवर उडी मारली आहे. चेहरे ओळखणे आणि त्यांचं विश्लेषण करणे. अच्छा. अझोर हे काम 3 टप्प्यां करतो. पहिला डिटेक्शन म्हणजे फोटोत चेहरा कुठे आहे हे शोधणं. ओके. फक्त चेहरा कुठे आहे ते शोधणं. हो. दुसरा ॲनालिसिस म्हणजे चेहऱ्यावरचे हावभाव जसं की आनंद, दुःख, आश्चर्य हे ओळखणं. वा. आणि तिसरा रेकग्निशन म्हणजे हा चेहरा नक्की कोणाचा आहे हे आधीच्या डेटाशी तुलना करून ओळखणं. म्हणजे एका जादुई आरशासारखं झालं हे. पण मला सांगा, यात काही आव्हानं आहेत का? म्हणजे हे नेहमीच अचूक काम करतं का? इथेच एक महत्वाची गोष्ट येते बरं का. या तंत्रज्ञानाचा वापर करताना खूप जबाबदारी ठेवावी लागते. म्हणजे? उदाहरणार्थ, सुरक्षा प्रणालीमध्ये चेहरा ओळखताना चूक झाली तर निरपराध व्यक्तीला त्रास होऊ शकतो. त्यामुळे मॉडेल किती अचूक आहे, त्याला कोणत्या प्रकारचा फोटोंवर प्रशिक्षण दिलं आहे हे तपासणं खूप महत्वाचं ठरतं. बरोबर. चांगल्या प्रकाशात काढलेले स्पष्ट फोटो असतील तर परिणाम चांगले येतात, पण अंधूक किंवा तिरकस चेहऱ्यांना ओळखण्यात अजूनही अडचणी येऊ शकतात. म्हणजे या शक्तीचा वापर विचारपूर्वक करायला हवा. अगदी. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंतच्या लेव्हल्समध्ये आपण मायक्रोसॉफ्टने तयार केलेले चीट कोड्स वापरत होतो. हो. पण समजा मला कॉम्प्युटरला काहीतरी नवीन शिकवायचंय जे त्याला आधीपासून माहीत नाही. उदाहरणार्थ मला त्याला वेगवेगळ्या प्रकारची भारतीय मिठाई ओळखायला शिकवायचंय. गुलाबजाम, जिलेबी, मोदक हे शक्य आहे का? म्हणजे आपण स्वतःचा प्लेअर तयार करू शकतो का? हो. अगदी. आणि इथेच खरी गंमत सुरू होते. आता आपण गेमचे नियम स्वतः ठरवणार आहोत. अरे वा. या पुढच्या 2 लेव्हल्ससाठी आपण अझ्युर कस्टम व्हिजन नावाचं साधन वापरतो. कस्टम व्हिजन? हो. इथे आपण कॉम्प्युटरला आपल्या गरजेनुसार काहीही ओळखायला शिकू शकतो. म्हणजे ही झाली आपली चौथी लेव्हल, प्रतिमांचे वर्गीकरण. म्हणजे मी त्याला 100 गुलाबजामचे फोटो आणि 100 जिलेबीचे फोटो दिले.
तर तो पुढच्या वेळी नवीन फोटो बघून हा गुलाबजाम आहे किंवा ही जिलेबी आहे असं ओळखायला शिकेल. बरोबर. पण ह्या प्रक्रियेलाच मॉडेलला प्रशिक्षित करणे किंवा ट्रेनिंग अ मॉडेल म्हणतात. ट्रेनिंग. हो. याचा अर्थ आपण कॉम्प्युटरला शेकडो फोटो दाखवतो आणि प्रत्येक फोटोला एक लेबल किंवा टॅग देतो. कॉम्प्युटर या फोटोंमधील पॅटर्न म्हणजे रंग, आकार, टेक्स्चर हे सगळं शिकतो. गंमत म्हणजे सुरुवातीला तो खूप चुका करतो, पण सरावाने तो अचूक ओळखायला शिकतो. किती फोटो लागतात साधारणपणे? चांगला प्रश्न आहे. प्रत्येक प्रकारासाठी कमीत कमी 50-100 तरी फोटो लागतात, नाहीतर मॉडेल गोंधळून जातं. हे तर भारी आहे. पण आता माझी पुढची लेवल. बोला. समजा एकाच फोटोत जिलेबी, गुलाबजाम आणि एक समोसा पण आहे. ठीक आहे. तर कॉम्प्युटर फक्त ह्या फोटोत मिठाई आहे असं सांगेल की प्रत्येक वस्तू कुठे आहे हे पण दाखवू शकेल? ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. हीच सर्वात मोठी अडचण आणि 5व्या लेव्हलचं आव्हान आहे. प्रतिमामधील वस्तू शोधणे. ऑब्जेक्ट डिटेक्शन. हो. मॉडेलला गुलाबजाम या संकल्पनेचं सामान्यीकरण म्हणजे जनरलाइज करायला शिकावं लागतं. म्हणजे वाटीतला गुलाबजाम, चमच्यातला गुलाबजाम, थोडा तुटलेला गुलाबजाम या सगळ्याला तो गुलाबजाम म्हणूनच ओळखायला हवा. अच्छा. यासाठीच आपल्याला हजारो वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले फोटो लागतात. तो प्रत्येक वस्तूभोवती एक चौकोन, ज्याला बाउंडिंग बॉक्स म्हणतात, तो काढून दाखवतो. याचा वापर कुठे होतो? हे फक्त मिठाई ओळखल्यापुरतं मर्यादित नाहीये नक्कीच. अजिबात नाही. याचा वापर प्रचंड आहे. सेल्फ ड्रायव्हिंग कार, रस्त्यावरचे पादचारी, इतर गाड्या, सिग्नल ओळखण्यासाठी हेच तंत्रज्ञान वापरतात. ओके. रिटेल स्टोअरमध्ये शेल्फवर कोणता माल संपला आहे हे तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. मला आठवतंय, आम्ही एकदा एका प्रोजेक्टसाठी याचा वापर शेतातील खराब झालेली फळं ओळखण्यासाठी केला होता. अरे वा, त्यात काय अडचण आली होती? सर्वात मोठी अडचण ही होती की सकाळच्या आणि दुपारच्या उन्हात फळांचा रंग पूर्णपणे वेगळा दिसायचा, ज्यामुळे मॉडेल गोंधळात पडत असे. अच्छा. यावरून कळतं की वास्तविक जगात हे लागू करणं किती आव्हानात्मक असू शकतं. आत्तापर्यंत आपण फक्त फोटोंबद्दल बोलत होतो, पण फोटो म्हणजे एका क्षणाचा तुकडा. बरोबर. व्हिडिओ म्हणजे अशा हजारो क्षणांची मालिका. म्हणजे आता डिफिकल्टी लेव्हल खूपच वाढणार आहे. हो, आव्हान मोठं आहे. व्हिडिओ समजून घेणं हे तर जवळजवळ अशक्य वाटतंय. पण त्यासाठी आपल्याकडे अझ्युर व्हिडिओ इंडेक्सर नावाचे खूप शक्तिशाली साधन आहे. व्हिडिओ इंडेक्सर? हो, ही आपली 6वी लेवल आहे. व्हिडिओचे विश्लेषण. हे साधन फक्त प्रत्येक फ्रेमला स्वतंत्रपणे पाहत नाही, तर ते संपूर्ण व्हिडिओची एक कथा समजून घेण्याचा प्रयत्न करते. कथा समजून घेण्याचा प्रयत्न म्हणजे नक्की काय करतंय हे? ते एका व्हिडिओमधून प्रचंड माहिती काढू शकतं. उदाहरणार्थ, व्हिडिओमधील लोकांचे चेहरे ओळखणे, हो, त्यांनी बोललेला प्रत्येक संवाद टेक्स्टमध्ये रूपांतरित करणे, व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वस्तू आणि पाट्या ओळखणे. कमाल आहे. आणि इतकंच नाही, तर संपूर्ण व्हिडिओचे वेगवेगळ्या दृश्यांमध्ये म्हणजे सीन्समध्ये विभाजन सुद्धा करणे. म्हणजे समजा एका चित्रपटाचा ट्रेलर आहे, तर ते सांगू शकेल की ऍक्शन सीन्स कुठून कुठपर्यंत आहेत किंवा इमोशनल डायलॉग्स कोणत्या मिनिटाला आहे. ते व्हिडिओचे एक प्रकारे सारांश तयार करतं. अरे वा. म्हणजे मला जर एखाद्या मोठ्या लेक्चर व्हिडिओमधून फक्त मशीन लर्निंग बद्दलचा भाग बघायचा असेल तर हे तुम्हाला थेट त्या भागावर घेऊन जाईल. अरे, हे तर पत्रकार, कंटेंट क्रिएटर्स आणि विद्यार्थ्यांसाठी एक वरदान आहे. अगदी तसंच. तासांतासांचे व्हिडिओ फुटेज काही मिनिटात शोधण्यायोग्य बनतात. ठीक आहे. आता आपण खूप पुढे आलो आहोत. कम्प्युटर फोटो आणि व्हिडिओ समजू शकतो हे आपण पाहिलं. पण तो त्या माहितीच्या आधारे आपल्याशी बोलू शकतो का? म्हणजे समजा मी माझ्या फ्रीजचा फोटो काढला आणि त्याला विचारलं, काय विचारलं? या वस्तूंपासून मी आज रात्रीच्या जेवणात काय बनवू शकेन? तर तो खरंच उत्तर देऊ शकेल? हे तर सायन्स फिक्शन वाटतंय. सायन्स फिक्शन आता वास्तव बनलं आहे आणि हीच आपली 7वी आणि सर्वात रोमांचक लेवल आहे. व्हिजन सक्षम जनरेटिव्ह AI ॲप्लिकेशन. बरोबर. यामागे मल्टी मॉडेल मॉडेलची संकल्पना आहे. मल्टी मॉडेल म्हणजे असे मॉडेल्स जे फक्त मजकूर नाही, तर प्रतिमा, आवाज अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती एकत्र समजून घेऊ शकतात. पण फ्रीजचं उदाहरण खरंच कसं काम करतं? तो फक्त वस्तू ओळखतो की अजून काही? यातली खरी जादू फक्त वस्तू ओळखण्यात नाहीये. तो फोटोतील दूध, अंडी, भाज्या ओळखतो, पण त्याच वेळी तो त्याच्या प्रचंड मोठ्या जागतिक ज्ञानाला जोडतो. जागतिक ज्ञानाला म्हणजे? त्याला माहीत आहे की दूध आणि अंड्यांपासून ऑमलेट बनतं किंवा भाज्या वापरून भाजी करता येते. तो तुम्हाला फक्त पदार्थांची नावं नाही, तर पूर्ण रेसिपी सुचवू शकतो. अविश्वसनीय. हे म्हणजे व्हिज्युअल डेटाला स्वयंपाकाच्या ज्ञानाशी जोडण्यासारखं आहे. यासाठी मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीसारखे प्लॅटफॉर्म वापरले जातात. अविश्वसनीय.
म्हणजे आपण कॉम्प्युटरला फोटो वाचण्यापासून ते फोटोवर आधारित संभाषण करण्यापर्यंत घेऊन आलो. मग आता शेवटची लेव्हल काय असू शकते? विचार करा. ह्यापेक्षा पुढे काय? तो स्वतः चित्र काढू शकतो का? बरोबर ओळखलत. हीच आपली फायनल बॉस लेवल आहे. एआयने प्रतिमा तयार करणे. खरंच? हो. आतापर्यंत आपण कम्प्युटरला फोटो वाचायला शिकवत होतो. आता आपण त्याला चित्रकार बनवणार आहोत. म्हणजे? तुम्ही फक्त शब्दांत वर्णन करायचं आणि कॉम्प्युटर तुमच्यासाठी एक नवीन ओरिजिनल चित्र तयार करेल. म्हणजे मी त्याला काहीही सांगू शकतो. समजा मला चंद्रावर बसून चहा पिणाऱ्या एका अंतराळवीराचं चित्र काढून दे. हो. किंवा एका घोड्यावर बसलेल्या रोबोटचं चित्र काढ जे एका जंगलातून जात आहे. तो हे खरंच करू शकतो. हो. अगदी काही क्षणात तुमच्या कल्पनेला तो चित्रात उतरवेल. या टेक्नॉलॉजीला टेक्स्ट टू इमेज जनरेशन म्हणतात. वा. हे मॉडेल लाखो चित्रे आणि त्यांच्या वर्णनांचा अभ्यास करून शिकलेले असतात. त्यामुळे चंद्र, अंतराळवीर, चहा पिणे या शब्दांमागील व्हिज्युअल संकल्पना त्याला समजतात आणि तो त्या एकत्र करून एक नवीन चित्र तयार करतो. हे सुद्धा मायक्रोसॉफ्ट फाउंड्रीमध्येच होतं का? हो, त्यामधील मॉडेल्स वापरून हे करता येतं. तर आज आपण कॉम्प्युटरला फोटोमधील वस्तू ओळखायला लावण्यापासून ते त्याच्याकडून आपल्या कल्पनेतील चित्र काढून घेण्यापर्यंतचा एक अविश्वसनीय प्रवास केला. हो ना. असं वाटतंय की आपण एका व्हिडिओ गेमच्या सोप्या लेव्हल्सपासून सुरुवात करून थेट फायनल बॉसला हरवून आलो आहोत. हा प्रवास खराच खूप मोठा होता. प्रतिमा विश्लेषण, मजकूर वाचन, चेहरा ओळखणे, मग स्वतःचे मॉडेल बनवणे आणि शेवटी एआयलाच एक निर्माता बनवणे. कमाल आहे सगळं. नक्कीच. आणि या सगळ्या शिकलेल्या गोष्टींचं महत्त्व खूप मोठं आहे बरं का. कॉम्प्युटर व्हिजन आता फक्त एक तांत्रिक विषय राहिलेला नाही. नाही, आता तो आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनत आहे. बरोबर. आपण आज जे काही पाहिलं ते भविष्यातील तंत्रज्ञानाचा पाया आहे. नक्कीच. ही चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक शेवटचा प्रश्न देऊ इच्छिते. हो. जेव्हा कॉम्प्युटर आपल्यासारखेच पाहू आणि समजू शकेल, तेव्हा मानवी सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञान यांच्यातील नाते कसे बदलेल याचा कधी विचार केला आहे का?